राज्यात सध्या 278 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत। यात मुंबईत 37 तर ठाण्यात 19 कोरोना बाधितांची नोंद आहे। पुण्यात 2 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे। कोरोनाचा धोका पुन्हा वाढताना दिसतोय, पण नागरिकांनो घाबरू नका, काळजी घ्या असं आवाहन करण्यात येत आहे। याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे। भूषण, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच लागवी एकंदरी आकडेवारी पाहिली तर कुठेतरी जानेवारीपासून आता मे पर्यंत जी आकडेवारी आहे ती आपल्या 278 असलेली पाहायला मिळते। एकंदर कालचा 26 मे पर्यंत जर तोपर्यंतची जर आकडेवारी पाहिली तर मुंबई आणि महाराष्ट्र यामध्ये 69 रुग्ण जे आहेत ते पॉझिटिव्ह आपल्याला असलेले पाहायला मिळतात। त्यामध्ये सगळ्यात जास्त रुग्ण जे आहेत ते मुंबईमध्ये आहेत। मुंबईमध्ये 37 रुग्ण आहेत जे पॉझिटिव्ह आहेत। त्यानंतर पाठोपाठ ठाणे आहे, ठाण्यामध्ये 19 रुग्ण आहेत। त्यासोबत पिंपरी चिंचवडमध्ये 2 अशा प्रकारे एकंदर रुग्ण आहेत। बाकी इतर जिल्ह्यामध्ये एक असे करून रुग्ण आहेत। एकंदर सध्या तरी या सगळ्या रुग्णांचं सध्या जर स्वरूप पाहिलं तर कुठेतरी सौम्य हे सध्या स्वरूप पाहायला मिळत आहे। त्यामुळे काळजीचं कारण सध्या तरी नाहीये। मात्र कुठेतरी कोविडची जर पूर्वीची लाट पाहिली तर कुठेतरी एकंदर मागची जी भीती आहे ती अजूनही कायम लोकांमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी येत्या काळामध्ये कुठे लोकांनी काळजी घ्यावी, नागरिकांनी काळजी घ्यावी अशा प्रकारे देखील आवाहन सरकारने केलेलं आहे। मात्र सध्या तरी संपूर्ण जी सध्याची लाट आहे ती सौम्य प्रतीची आहे। त्यामुळे इतकी काळजी घेण्याची गरज नाहीये। त्यामुळे येत्या काळामध्ये अगदी लहान सहान सर्दी झाली किंवा लहान सहान खोकला झाला तरी सुद्धा कुठेतरी नागरिक घाबरतात। त्यामुळे कुठेतरी त्यांनी घाबरू नये, पॅनिक होईल अशा प्रकारे आवाहन सध्या सरकारने केलेलं आहे। त्यामुळे येत्या काळात काहीसा तणाव देखील वाढू शकतो, पण मात्र सध्या तरी या संपूर्ण कोविडची लाट जी आहे ती सौम्य प्रतीची असलेली पाहायला मिळत आहे। निश्चित भूषण, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत या सगळ्याचे तज्ज्ञ आणि आरोग्य विषयक तज्ज्ञ अर्थात अविनाश बोंडवे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश सर, याआधी सुद्धा या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करत होतो की यावेळेचा हा जो व्हेरियंट आहे तो सौम्य आहे, पण या सगळ्या संदर्भात काळजी घेणं नितांत गरजेचं आहे, कारण आकडा आता वाढताना दिसतोय। अविनाश सर, आता आकडा निश्चितच वाढतोय आणि तो वाढतही राहील, पण सर्वात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या की जरी कोरोनाने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या वाढत गेलेली असली तरी त्यामध्ये हे रुग्ण गंभीर झालेले नाहीयेत। त्यांच्यामध्ये कुठलीही गंभीर पद्धतीची समस्या निर्माण झालेली नाहीये किंवा त्यामध्ये मृत्यूदरही काही दिसत नाहीये। हा आत्ताचा जो आपल्या देशामध्ये पसरलेला कोरोनाचा विषाणूचा जो प्रकार आहे तो JN1 आणि काही प्रमाणात एक NB1.8 हे 2 प्रकार आढळून येतात असं जाहीर झालेलं आहे। त्यातला JN1 हा 2021-22 मध्ये आपल्याकडे येऊन गेलेल्या ओमायक्रॉनचा उपप्रकार आहे आणि NB1.1 हा JN1चा उपप्रकार आहे। हे दोन्ही प्रकार हे रुग्णांना वेगाने बाधित करतात, परंतु त्यामध्ये फक्त सर्दी, खोकला, ताप अशा प्रकारचीच लक्षणं राहतात। ऑक्सिजन कमी होत नाही किंवा शरीरामध्ये, रक्तामध्ये किंवा इतर अवयवांमध्ये कुठलाही दोष निर्माण होत नाही। त्याच्यामुळं संख्या जरी वाढत गेली तरी हा सर्दी, खोकला, तापासारखाच आजार आहे। आत्ता ही पावसाळ्याच्यामुळे आपल्याकडं या प्रकारचे रुग्ण वाढलेले आहेत, साध्या सर्दी, खोकल्या, तापाचे। त्याचप्रमाणे हा आजार राहील। लोकांनी पावसामध्ये जाऊ नये किंवा सर्दी, खोकला, ताप झाल्यावर जास्ती दुर्लक्ष करू नये, योग्य ती काळजी घ्यावी, गर्दीमध्ये जाणं टाळावं आणि हात स्वच्छ धुवावेत नाकातोंडाला हात लावण्यापूर्वी आणि शक्य असेल तेवढ्या प्रमाणात मास्क वापरावा। एवढीच काळजी घेणं अपेक्षित आहे। जर त्रास जास्ती वाटायला लागला आणि जर ज्येष्ठ नागरिक कोणी असतील किंवा ज्यांना काही हृदयविकार किंवा अनियंत्रित मधुमेह असेल अशांना जर हे त्रास झाले तर त्यांनी डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा आणि उपचार चालू करावेत। अगदी अविनाश सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।